जिथं तिथं सगळ्या गोष्टीला बाईला जबाबदार धरले जाते. मंजू विचार करत राहिली. संध्याकाळी राम्या घरी आला. मंजू मंजू आवाज देताच घरात आला. काय हो, कशाला आवाज देता? मंजू, अगं ते गावातलं गेस्ट हाऊस हाय नव, तर तिथे एक साहेब आलेत आज. गावात धरणाचं काम सुरू हाय, त्यासाठी आलेत ते. मग त्याचं काय? मंजूने विचारले. त्यासनी स्वयंपाक कराया, झाडलोट कराया बाई पाहिजे हाय, तर तू जा तिथं कामाला. 4 पॅक जरा जास्त मिळतील. राम्या, बरं सकाळी जाती म्हणत मंजू राम्यासाठी चहा ठेवायला गेली. रात्रभर ती डॉक्टर कुंदाचं बोलणं आठवत राहिली. राम्यात दोष असलं तर मला कसं दिवस जातील? माझ्या नशिबात आई होणं हाय की नाही देवा, असं मनात बोलत ती झोपी गेली. सकाळी लवकर उठून घरचं कामावरून ती गावातल्या गेस्ट हाऊसकडे निघाली. या गेस्ट हाऊसवर सरकारी कामासाठी कोण ना कोण सारखं येत असतं. 1-2 दिवस राहून जात असत. गेस्ट हाऊस एक मोठा बंगला होता. बंगल्याला टेरेसही होता. बंगल्याबाहेर मोठं अंगण, त्यात भरपूर झाडी वेली लावल्या होत्या. बंगल्याला एक लोखंडी मोठे गेटही होते. गेट उघडून मंजू आत गेली. मेन दरवाजा बंद होता. तिने बेल वाजवली. दार उघडले आहे, आत या, असा आतून आवाज आला. मग मंजू दार ढकलून आत आली. समोरचा हॉल होता. एक गोरा तरुण मुलगा फक्त शॉर्ट्स घालून व्यायाम करत होता. त्याची बलदंड छाती व्यायामाने पिळदार झालेली, बायसेप्स आणि घामाच्या दवबिंदूने चमकणारे त्याचे रूप. मंजू त्याला बघतच राहिली. तिला बघून सुदेश उठून उभा राहिला. जवळचा टॉवेल घेऊन गळ्यात टाकला. तुम्ही कोण? मी मंजू. ते तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे होती म्हणून मी आले. हा, तुम्हाला 2 वेळचा स्वयंपाक आणि कपडे भांडी करावे लागेल. हो चालेल, करेन मी, मंजू बोलली. मी सुदेश, मी इंजिनियर आहे आणि इथे धरणाच्या कामासाठी आलो आहे. काम संपले की मीही परत जाणार. इथे आहे तोपर्यंत तुम्ही या कामाला. हो येईन. आजपासूनच करू का काम? मंजूने विचारले. हो चालेल. किचनमध्ये बघा काय काय सामान आहे. काय अजून हवे असेल तर घेऊन येतो मी. आता मला दूध द्या गरम करून. फ्रीजमध्ये आहे दूध, सुदेश म्हणाला. ठीक आहे साहेब, पण तुम्ही मला अहो जाओ नका बोलू. माझं नाव मंजू आहे. बरं मंजू, मला दूध देऊन घर झाडून घे. साहेब, मी सगळं काम करते, तुम्ही फक्त बघा. हसत बोलत मंजू किचनकडे गेली. सुदेश पुन्हा व्यायाम करू लागला. किचनमधून हॉल दिसत होता. मंजू दूध तापवत चोरून सुदेशकडे बघत होती. कुठे आपला नवरा किरकोळ राम्या आणि हे साहेब कसले भारी दिसतात, अशी तिच्या मनात तुलना चालू होती. दूध गरम करून एका ग्लासमध्ये घेऊन मंजू बाहेर आली. सुदेशचा व्यायाम संपला होता. सोफ्यावर बसत त्याने ग्लास घेतला. एक घोट घेतला. मंजू, इतकी साखर नाही टाकायची दुधात. उद्यापासून लक्षात ठेव, किंवा साखर नाही टाकली तरी चालेल. बरं साहेब, पण बिना साखरेचं दूध कसं पिणार तुम्ही? मंजूने बाबडेपणाने विचारले. आपलं शरीर चांगले ठेवायचे असेल तर साखर कमी खायची आणि रोज व्यायाम ही करायचा असतो, सुदेश म्हणाला. तरीच साहेब असे हिरोसारखे दिसतात, मंजू मनातच बोलली आणि स्वयंपाक करायला निघून गेली. तिने आधी सर्व घर स्वच्छ झाडून घेतले, मग फरशी पुसून घेतली. मग किचनमध्ये येऊन स्वतःचे हात स्वच्छ करून मग स्वयंपाकाला लागली. सुदेश हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता, पण मंजूकडेही लक्ष देऊन होता. सगळी कामं ती पटपट आणि स्वच्छ करत होती. साहेब, कोणती भाजी करू? मंजू किचनच्या दारातून बोलली. हे बघ मंजू, तुला जे आवडेल ते बनवत जा, माझी काहीही अडचण नाही. बरं म्हणत मंजू कामाला लागली. स्वयंपाक झाला तसा तिने सुदेशला आवाज दिला. त्याला ताट वाढून दिले. मंजू, तूही इथे जेवलीस तरी चालेल मला, सुदेश म्हणाला. नको साहेब, अजून 1-2 काम आहेत माझी, ती करून मग मी घरी जाते. कोण कोण असते घरी तुझ्या? माझा नवरा आणि सासू. मंजू, तुझं लग्न झाले आहे? तुझ्याकडे बघून तर वाटत नाही, लहान दिसतेस तू. मंजू, हो साहेब, 19 वर्षाची होते तेव्हाच लगीन झाले. आता 3 वर्षे होतील लग्नाला. मंजू, तू एक किल्ली तुझ्याकडे ठेव आणि संध्याकाळी येऊन स्वयंपाक करून जा. मला यायला उशीर होतो. ठीक आहे साहेब. मंजू, स्वयंपाक खूप छान झाला आहे. तुझ्या हाताला चव आहे. मंजू हसली. साहेब, इथे विहिरीचं पाणी आणि ताजा भाजीपाला म्हणून स्वयंपाक चांगला होतो. तू छान बोलतेस. मंजू, किती शिक्षण झाले तुझे? सुदेशने विचारले. फक्त 8वी शिकले, मग पुढे नाही शिकू दिले घरच्यांनी आणि लगेच लग्न पण लावून दिले, मंजू बोलली. सुदेशचे जेवण झाले. मंजूने त्याचे ताट उचलून सिंकमध्ये ठेवले. सुदेश आवरून बाहेर आला. मंजू, तू कपडे आणि भांडी करून दाराला कुलूप लावून जा.
हो साहेब, तुम्ही नका काळजी करू, मी व्यवस्थित घर बंद करून जाते. सुदेशने टी शर्ट आणि जीन्स घातली होती. तो आता सॉक्स घालत सोफ्यावर बसला होता. एकदम रुबाबदार दिसत होता. त्याच्या टी शर्टमधून त्याचे पिळदार दंड मंजूचं लक्ष विचलित करत होते. गावात असं कोणी इतकं छान रुबाबदार राहत नव्हते. त्यामुळे सुदेशकडे मंजू भारावल्यासारखी बघत उभी होती. तिला तशी बघून सुदेशने विचारले, काही काम आहे का मंजू? नाही नाही, तुम्हाला काही हवंय का म्हणून थांबली आहे. मला काही नको, तू आतून दरवाजा लावून घे आणि काम झाले की जा. सुदेश बाहेर पडला. मंजू मग बराच वेळ तशीच भारावलेल्या अवस्थेत बसून राहिलेले कामं आवरून ती डॉक्टर कुंदाकडे आली. आता रोजच मंजू लवकर उठून आवरून सुदेशकडे जात होती. तो रोज सकाळी व्यायाम करत असे. मंजू त्याच्यासाठी दूध गरम करायला ठेवून सुदेशकडे चोरून चोरून बघत असायची. सुदेश होता तसा कोणावरही त्याच्या व्यक्तिमत्वाची लगेच छाप पडत असे. तसं काहीच मंजूचं झालं होतं. मंजू अगदी स्वतःचं घर समजून सगळं काम नीटनेटकेपणाने करत होती. अधूनमधून सुदेश तिला आपल्यासोबत नाश्ता करायला बसवत असे. सुरुवातीला मंजूला अवघडल्यासारखे वाटायचे, पण नंतर तीही मोकळेपणाने त्याच्यासोबत नाश्ता तर कधी जेवण करू लागली. सुदेश त्यांच्या कामात पूर्णपणे मग्न असायचा. धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे होते. काम संपायला किमान 3 ते 4 महिने लागणार होते. मंजूसोबत तो मनमोकळेपणाने वागत होता, पण त्याच्या वागण्या बोलण्यातही एक मर्यादा होती. मंजूला समजले होते की सुदेश एक सालस आणि माणुसकी जपणारा माणूस होता. त्याच्या वागण्यात खोटेपणा किंवा इतर पुरुषांसारखी लालचीपणा नव्हता. कुठेतरी मंजूला सुदेशबद्दल आकर्षण वाटू लागले होते, पण तीही तिच्या मर्यादा जाणून होती. असेच 1 महिना निघून गेला. मंजू सुदेशकडे अगदी घरच्यासारखे काम करत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे आली, पण आज रोजच्यासारखा सुदेश व्यायाम करताना तिला नाही दिसला. म्हणून ती त्याला आवाज देत बेडरूमकडे आली, तर सुदेश अजून बेडवरच पडून होता. साहेब, काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाही का? म्हणत मंजू त्याच्याजवळ आली. काही नाही मंजू, जरा डोकं दुखत आहे, सुदेश म्हणाला. थांबा, मी बाम लावून डोकं चपून देते, म्हणत मंजू बेडवर त्याच्या बाजूला बसली आणि त्याचं डोकं चपू देऊ लागली. तर त्याचं डोकं तिला गरम लागले. साहेब, तुम्हाला तर ताप आहे, तुम्ही काही औषध घेतलं का? नाही, आत्ता अचानक डोकं दुखायला लागले. थांबा, मी आलेच, म्हणत मंजू किचनकडे गेली आणि मिठाचे पाणी घेऊन आली. त्याच्या जवळ बसत तिने गार मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवल्या. जवळजवळ 10-15 मिनिटे ती पट्ट्या ठेवत होती. मग ती त्याच्या कपाळाला बाम लावून डोकं चपू लागली. त्याच्या राकट स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा फुलत होता. त्याचा हा स्पर्श मनात साठवून घ्यावा असं तिला वाटत होते. ती अगदी प्रेमाने सुदेशचं डोकं चप्पत राहिली. तो डोळे बंद करून झोपला होता. त्याला झोप लागून गेली तशी मंजू तिथून उठली आणि काम करू लागली. त्याला काहीतरी नाश्ता बनवून खायला घालून मग जावे असे तिने ठरवले. थोड्या वेळाने सुदेश उठला. त्याला आता थोडं बरं वाटत होते. मंजूने त्याच्यासाठी गोड शिरा बनवला होता. तो बळे त्याला खायला दिला. मग त्यांच्याकडे असणारी तापावरची गोळी त्याने घेतली. साहेब, आज कामावर जाऊ नका, ताप आहे तुम्हाला, मंजू म्हणाली. हो, आज सुट्टी घेईन. तू स्वयंपाक काही जास्त बनवू नको, मला खायला नाही जाणार, सुदेश म्हणाला. डाळ भाताची खिचडी बनवते, तेवढं खा आणि आराम करा, मी संध्याकाळी येईन. मंजू मग काम आवरून निघून गेली. किती साधी आणि सरळ मनाची आहे ही मंजू, असं सुदेशच्या मनात येऊन गेले. संध्याकाळी मंजू परत कामावर आली. साहेब, ताप कमी झाला का? हो मंजू, आता एकदम फ्रेश वाटत आहे. मी आलं टाकून मस्त चहा बनवून आणते, म्हणत मंजू किचनकडे गेली. ती चहा घेऊन आली. सुदेशने तिलाही आपल्यासोबत चहा घ्यायला लावला. मंजू, आताही जेवणात फक्त डाळ भात बनव, मला जास्त भूक नाही, सुदेश म्हणाला. मंजू मग रात्रीचा स्वयंपाक बनवून निघून गेली. सकाळी पुन्हा कामावर आली. आज सुदेशला पूर्ण बरे वाटत होते. तो त्याचं आवरत होता आणि मंजू तिचं काम करत होती. कपडे धुवून ती सुकायला टेरेसवर टाकत असे तसे ती टेरेसवर गेली. कपडे टाकून खाली येत होती. टेरेसकडे जायला जिना हॉलमधूनच होता. जिन्यावरून येताना ओल्या पायामुळे एक पायरी चुकली आणि मंजूचा पाय घसरला. सरळ 2-4 पायऱ्या ती खाली घसरत पडली. आई ग म्हणत तिथंच पाय धरून बसली.
तिच्या आवाजाने बेडरूममध्ये आवरत असलेला सुदेश बाहेर आला. त्याने पाहिलं मंजू पायरीवर बसून होती आणि बादली खाली आली होती. मंजू, अगं कशी काय पडली तू? जरा सांभाळून काम करत जा, सुदेश बोलला. मंजू उठून उभी राहिली, पण पायात जोरात कळ आली. तिचा पाय मुरगळला होता. थांब म्हणत सुदेश मंजूजवळ आला आणि तिच्या हाताला धरून हळूहळू तिला खाली घेऊन आला. सोफ्यावर तिला बसवले. पाय खूप दुखत होता. मंजू बस इथे. सुदेश पायाला लावायला एक क्रीम घेऊन आला. मंजू, पाय इकडे कर. साहेब राहू दे, मी लावते, द्या इकडं, मंजू म्हणाली. असू दे, मी लावतो, सुदेश म्हणाला. मंजूच्या गोट्याजवळ लचक भरली होती. सुदेशने हातावर क्रीम घेतली तसे मंजूने आपली साडी जरा वर घेतली. सुदेश हळूवारपणे तिच्या नाजूक पायाला क्रीम लावत होता. त्याच्या हाताचा थंड स्पर्श तिला तिची वेदना विसरायला भाग पाडत होता. त्याचे तिच्या चेहऱ्यावर येणारे उष्ण श्वास तिचा संयम ढळू लागला होता. सुदेश हळूवार दाब देत तिचा पाय चेपत होता. त्याचा स्पर्श तिला मोहून टाकत होता. तिने त्याच्या नजरेत बघितले तसे त्यानेही पाहिले. तिच्या नजरेत एक आव्हान होते. तिची नजर मादक झाली होती. तोही काही सेकंद तिच्या नजरेत हरवून गेला होता. अधीरतेने तिने त्याच्या होठावर आपले होठ टेकवले. सुदेशनेही मग तिचे होठ आपल्या ताब्यात घेतले आणि तिला किस करू लागला. मंजू आता बेभान झाली होती. सुदेशलाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं अशक्य झाले होते. त्याने मंजूला आपल्या हातावर उचलून घेतले. तिने आपसूक त्याच्या गळ्यात हात टाकले. सुदेश बेडरूममध्ये आला आणि मंजूला त्याने अलगद बेडवर ठेवले. त्याने हलकेच तिच्या कपाळावर किस केले. मग तिच्या मानेवर त्याने आपले होठ ठेवले. तिचा अनुरेणू फुलून आला होता. सुदेशने तिचा पदर बाजूला केला. तिच्या चेहऱ्यावर, गळ्यावर तो चुंबत राहिला. असा हळूवार प्रणय मंजू पहिल्यांदाच अनुभवत होती. प्रेम असं नाजूक आणि सुंदर असतं याची तिला अनुभूती होत होती. सुदेशचा प्रणय तिला हवाहवासा वाटत होता. कुठलीही जोर जबरदस्ती नव्हती, फक्त हळुवारपणा मंजू अनुभवत होती. ही प्रेमाची भाषा तिच्यासाठी नवीन होती आणि त्यात ती आनंदाने स्वच्छेने विरहत होती. दोघे एकमेकांत समरस होऊन गेले होते. थोड्या वेळाने सुदेश तिच्यापासून बाजूला झाला. मंजू, हे जे आपल्यात घडले ते अनवधानाने झाले. खरं तर माझंच चुकले. मी स्वतःला आवरायला हवे होते. साहेब, असं नका बोलू. यात माझी पण तेवढी चूक आहे. पण जे झालं ते खरंच खूप सुंदर होतं. एक गोड स्वप्न होतं असंच मला वाटलं. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. मी ही गोष्ट कोणालाही बोलणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन. मंजू, तू खरंच खूप साधी आणि स्वच्छ मनाची आहेस. मला माफ कर. भविष्यात तुला कसलीही मदत लागली तर मला हक्काने सांग. मी तुझ्या एका हाकेवर येईन. मंजूने प्रेमाने सुदेशला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात आधार, विश्वास होता. मंजू घरी आली. ती खूप आनंदात होती. ते क्षण एका स्वप्नासारखे ती कायम जपून ठेवणार होती. मंजू आणि तिचं काम असं रुटीन चालू होते. सुदेशकडेही जात होती. महिना झाला आणि मंजूची पाळी चुकली. कामाच्या नादात तिला समजलेच नाही. दुसऱ्या महिन्यात तिच्या लक्षात आले. ती खूप खुश झाली. आपल्याला नक्कीच दिवस गेले असणार या भावनेने सुखावली. तिला सुदेशसोबतचा तो प्रणय आठवला. याचा अर्थ हे मूल त्याचं होतं. ज्या अर्थी इतके दिवस तिला दिवस नाही गेले आणि आत्ताच पाळी चुकली म्हणजे नक्की हे मूल सुदेशचंच आहे. पण असो, आपण आई होणार यापुढे तिला बाकी गोष्टी गौण वाटू लागल्या. 3 महिने उलटून गेले तसे तिने सासूला आणि नवऱ्याला सांगितले की ती आई होणार आहे. ते दोघेही खुश झाले. आता मंजूचं पोट जरा जरा दिसू लागले होते. कुंदाकडे ती कामाला येतच होती. कुंदाच्या चाणाक्ष नजरेने तिचं वाढलेले पोट ओळखले. मंजू, तुला दिवस गेले का गं? पोट दिसू लागले आहे तुझं. मंजू क्षणभर दचकली. मग कुंदाजवळ येऊन म्हणाली, हो ताई, पण हे कसे झाले? तू नवऱ्याला कुठे दाखवले होते का? डॉक्टरकडे? नाही ताई, पण तुम्हाला एक सांगू का? बोल, काय सांगायचं आहे? ताई, आधी मला वचन द्या की मी जे सांगणार ते तुम्ही बाहेर कोणाजवळ नाही बोलणार. ताई, माझा विश्वास आहे तुमच्यावर, म्हणून हे सांगायचे धाडस करते. मंजू हात जोडून म्हणाली, बोल, मी कोणाला काही नाही सांगणार. कुंदा म्हणाली. मग सुदेशकडे कामाला लागल्यापासून सगळ्या घटना मंजूने कुंदाला सांगितल्या. ताई, आमच्यात जे झालं ते त्या क्षणाला भावून झालं. यात चूक, बरोबर, पाप, पुण्य हे काही मला नाही माहिती. पण मी आई होणार, माझं बाळ असणार हे जास्त महत्त्वाचे आहे. माझी सासू नवऱ्याचं दुसरं लग्न करायला निघाली होती. ताई, या बाळामुळं माझा संसार वाचला. मला लोक वांज नाही बोलणार.
हे एक स्वप्न होतं असं मी मनाला समजावलं आहे. मला फक्त आई व्हायचं आहे. तुम्ही पण एक आई आणि बाई पण आहात. तुम्ही मला समजून घ्याल. मंजू, तुझी मातृत्वाची आस बघता त्यापुढे नीती अनिती काहीच मायने नाही ठरत. तो एक क्षण आला आणि तुम्ही दोघं वाहवत गेला, पण त्या क्षणाने तुला मातृत्व बहाल केले. त्यानंतर कधी त्या साहेबांनी तुझ्या शरीराशी वर्तन केले का? मंजू, कुंदाने विचारले. नाही ताई, उलट त्यांनी माझी माफी मागितली, पण मीही तेवढीच जबाबदार आहे या साऱ्यांना. साहेबांनी पुन्हा कधी माझ्याकडे त्या नजरेने बघितले पण नाही. मंजू, ही गोष्ट फक्त आपल्या दोघीत राहील, हा माझा शब्द आहे तुला. ताई, खूप आभारी आहे तुमची. मला समजून घेतले. मंजूचे डोळे भरून आले होते. मंजू, आता काळजी घे आणि बाळाला जन्म दे. माझ्याकडे ये, मी ट्रीटमेंट सुरू करते. हो ताई, आनंदाने बोलत मंजू काम करून निघून गेली. खरंच कधी कधी अज्ञानात सुख असते हे मंजूकडे बघून कुंदाला समजले होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब